नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पहिला प्रश्न बघणार आहोत. आपण यापूर्वी पूरक संच, त्याचे गुणधर्म, विश्वसंच, त्याचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण सबसेट म्हणजेच उपसंच याचाही अभ्यास केलेला आहे आणि या उपसंचाच्या व्याख्येवर आधारित 1.3 सराव संचातील पहिलं उदाहरण आता आपण बघणार आहोत. बघा, या पहिल्या उदाहरणामध्ये जर ए हा संच आपल्याला दिलेला आहे, ए, बी, सी, डी आणि ई एवढे एलिमेंट्स त्यामध्ये आहेत. बी या संचामध्ये सी, डी, ई आणि एफ हे घटक आहेत. सी संचामध्ये बी आणि डी हे दोनच घटक आहेत आणि डी संचामध्ये ए आणि ई हे दोन घटक दिलेले आहेत. आता प्रश्न काय बघा, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. मराठीमध्ये आपल्याला काही विधानं जी दिलेली आहेत ती सत्य की असत्य हे पडताळून बघायचं आहे. बघा, पहिलं विधान दिलेलं आहे की सी हा बीचा उपसंच आहे किंवा नाही, हे आपल्याला सत्य आहे का असत्य हे ठरवायचं आहे. सी हा बीचा सबसेट आहे किंवा नाही हे बघायचं आहे आपल्याला. बघा, आता सी मधले एलिमेंट्स काय आहे, बी आणि डी, आणि बी मधले घटक काय आहेत, सी, डी, ई आणि एफ. मग बी आणि डी हे घटक जर या बी संचामध्ये असते तर आपण म्हटलं असतं की सी हा बीचा उपसंच आहे. परंतु सी मधला बी हा जो घटक आहे तो या संचात नाही, म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. दिस स्टेटमेंट्स इज फॉल्स. चुकीचं आहे हे विधान. का? याचं कारण समजून घ्या की या बी हा जो घटक आहे तो सीचा घटक आहे, सी संचाचा घटक आहे, परंतु तो बी संचाचा घटक नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. चुकीचे विधान आहे म्हणजे फॉल्स विधान आहे ते. मग पहिलं आपण बघितलं त्याच पद्धतीने दुसऱ्या गणितामध्ये ए सबसेट डी आहे किंवा नाही हे बघू आपण. ए हा डीचा उपसंच आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. ए मधले घटक बघा आणि डी मधले घटक बघा. तुमच्या असं लक्षात येईल की ए हा संच मोठा आहे आणि डी हा संचात दोनच घटक आहेत, म्हणजेच ए हा डीचा उपसंच होऊ शकत नाही, म्हणजे हे विधानसुद्धा चुकीचं विधान आहे. हे विधान चुकीचं आहे कारण ए या संचाचे सगळे घटक डी या संचात नाही. द एलिमेंट्स इन द सेट ए आर नॉट प्रेझेंट इन द सेट डी अँड देअरफॉर ए इज नॉट सबसेट ऑफ डी. ए हा डीचा उपसंच नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. तिसरं विधान आपल्याला दिलं आहे की डी हा बीचा उपसंच आहे किंवा नाही. बघा, मग डीचे घटक ए आणि ई बीमध्ये आहेत का? हे बीमध्ये ई आहे, परंतु ए हा घटक बीमध्ये नसल्यामुळे डी हा या बी संचाचा उपसंच होऊ शकत नाही. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. कारण एलिमेंट ए इज प्रेझेंट इन द सेट डी बट नॉट इन द सेट बी. ए हा डीचा घटक आहे परंतु बीचा घटक नाही. आणि उपसंचाची व्याख्या आपल्याला माहिती आहे की जर डी या संचाचे सर्व घटक बी या संचामध्ये प्रेझेंट असतील तर आपण डीला बीचा उपसंच म्हणतो
पुढचं विधान, चौथं विधान दिलेलं आहे तुम्हाला की डी इज सबसेट ऑफ ई ऑर नॉट. बघा आता डी मध्ये घटक ए आणि ई आणि ए मधले घटक ए बी सी डी ई, म्हणजे ए पण आहे, डी मधले दोघंही एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून डी हा एचा उपसंच आहे. डी इज सबसेट ऑफ ए बिकॉज ऑल द एलिमेंट्स इन द सेट डी आर प्रेझेंट इन द सेट ए, सो धिस स्टेटमेंट इज ट्रू. हे विधान बरोबर आहे. कारण लक्षात घ्या की डी या संचाचे सर्व घटक ए या संचामध्ये उपस्थित आहेत, म्हणून डी हा एचा उपसंच आहे. इंग्रजीत सांगते की ऑल द एलिमेंट्स इन द सेट डी आर प्रेझेंट इन द सेट ए, देअरफॉर डी इज सबसेट ऑफ ए, सो अँड धिस स्टेटमेंट इज ट्रू. फिफ्थ, बी इज सबसेट ऑफ ए ऑर नॉट. बघा आता बीचे घटक बघा, सी एमध्ये आहे, डी आहे, ई आहे, परंतु एफ जो आहे तो बीमध्ये आहे आणि एमध्ये नाही, म्हणून बी हा एचा उपसंच नाही. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, फॉल्स आहे. कारण ऑल द एलिमेंट्स in the set B are not present in the set A and therefore B is not subset of A. म्हणून दिलेलं विधान चुकीचं आहे. पुढचं स्टेटमेंट बघा, C सबसेट ऑफ A. C मधले घटक बघा B आणि D आणि A मधले घटक बघा A B C D आणि E. म्हणजे C मधले जे दोन घटक आहेत ते एचे सुद्धा घटक आहेत. सी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट असल्यामुळे सी इज सबसेट ऑफ ए अँड धिस स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज ऑल द एलिमेंट्स इन द सेट सी आर प्रेझेंट इन द सेट ए अँड देअरफॉर धिस स्टेटमेंट, सिक्स्थ स्टेटमेंट, सहावं जे विधान आहे की सी हा एचा उपसंच आहे, हे विधान बरोबर आहे. आता प्रश्न दुसरा आपण बघू. हे उदाहरण जे आहे ते तुम्ही माझ्यासोबत लिहायचं आहे. दुसरं, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्याचा संच विश्वसंच घ्यायचा आहे. एक्स आणि वाय हे जे संच आहेत ते दिलेले आहेत, ते आपल्याला लिहून घ्यावे लागतील यादी पद्धतीने आणि मग ते वेल आकृतीच्या साहाय्याने आपल्याला दर्शवायचे आहे. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट्स एक्स अँड वाय यूजिंग वेन डायग्राम. वेन डायग्रामचा उपयोग करून आपल्याला ते संच दाखवायचे आहे. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे यू अक्षराने आपण तो दर्शवतो. तो संच दिलेला आहे की 1 ते 20 या अंकांचा संच. तो आपण आधी लिहून घेणार. 1 पासून तर 20 पर्यंतच्या संख्या या यू मध्ये आहेत असं दिलेलं आहे आपल्याला. आणि एक्स हा जो संच आहे तो कसा दिलेला आहे बघा. एक्स इज सेट ऑफ ऑल एलिमेंट्स एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर अँड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15. म्हणजे एक्समध्ये अशा संख्या आहेत ज्या 7 ते 15 यांच्या दरम्यान येतात आणि त्यामध्ये 7ही संख्या येणार नाही आणि 15सुद्धा संख्या येणार नाही. मग 7 ते 15 मधल्या नैसर्गिक संख्या कोणत्या, तर 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. लेस दॅन ऑर इक्वल टू असं जर आपण इथे म्हटलं दिलेलं असतं आपल्याला, तर आपण यामध्ये 7
आणि 15 या संख्या घेतल्या असत्या, परंतु त्या संख्या या संचात येणार नाहीत, कारण 7 < x < 15 असं आपल्याला एक्समधल्या एक्स संचातले घटक दिलेले आहेत. नाऊ y इज सच दॅट y इज अ नॅचरल नंबर, y बिलॉंग्स टू n, म्हणजे y हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि y ही संख्या 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20, 1 ते 20 मधील मूळ संख्या. आता मूळ संख्यांची व्याख्या नीट लक्षात घ्या की ज्या संख्यांना फक्त 1ने आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतात. द नंबर्स which are divisible by 1 and itself are prime numbers. मग 1 ते 20 मधल्या प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या कोणत्या त्याआधी आपल्याला लिहाव्या लागतील. तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17 या ज्या संख्या आहेत आणि 19 या मूळ संख्या आहे 1 ते 20 मधल्या. बघा आता 2ला फक्त 2ने आणि स्वतः 1नेच भाग जातो, 3ला सुद्धा 3नेच भाग जातो, 5ला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, 7, 11, 13, 17 आणि 19 या संख्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो आणि 1ने भाग जातो, म्हणून या मूळ संख्या आहेत. आणि आता आपल्याला हे जे संच आहेत x आणि y आणि u हे जे घटक आहेत संचातले ते वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवायचे आहे. आधी आपण u आणि x हे संच वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवू. u हा संच विश्वसंच आहे, त्यामुळे तो आपण आयताने रेक्टँगलने दर्शवणार आहोत, म्हणून त्या संचाला आपण u नाव देऊ. आता त्यापैकी एक्समध्ये जे घटक आहेत ते आपण या वर्तुळाच्या साहाय्याने दर्शवू. हा संच x आहे आणि हा संच u आहे. मग आता एक्सचे घटक आहेत 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. मग याच्या व्यतिरिक्त जे 1 ते 20 मधल्या संख्या उरल्या त्या u संचामध्ये येतील, परंतु एक्समध्ये त्या येणार नाहीत. एक्समध्ये कोणत्या संख्या येतील? फक्त 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. मग याच्या व्यतिरिक्त 1 ते 20 मधल्या उरलेल्या संख्या आपण u मध्ये लिहिणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता 8 पासून या 14 पर्यंत संख्या आलेल्या आहेत. मग 14च्या पुढच्या संख्या कोणत्या येतील? त्या 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा पद्धतीने u हा संच आणि x हा संच वेन आकृतीच्या साहाय्याने पहिलं विधान आपण दाखवलेलं आहे. आता दुसऱ्या विधानामध्ये y संच आणि u संच आपण दाखवू. त्यासाठी सुद्धा युनिव्हर्सल सेट जो आहे तो रेक्टँगलने आयताने आपण दर्शवू u सेट, आणि y जो संच आहे तो आपण गोला दर्शवणार आहोत. मग yचे जे घटक आहे ते आपण आधी लिहू आणि मग उरलेले uचे घटक बाजूला आपण u संचामध्ये लिहू. yचे घटक द एलिमेंट्स ऑफ y आर 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. मग आता u मधले कोणते घटक उरले? तर 1, 2, 3 आलेला इथे, 4, 5 आहे, 6, 7 आहे, 8, 9, 10 इथे 11 आलेले आहेत, पुन्हा 12, 13 आहेत, 14, 15, 16, 17 y मध्ये आहे, 18 इथे 19 आहे, म्हणून 20, 18 आणि 20 अशा पद्धतीने u आणि y हा संच आपण वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवलेला आहे.
पुढच्या तासाला आपण 1.3 मधील उर्वरित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. आता ही जी उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत ही तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत.